दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात अण्णाभाऊ साठे दलित वस्ती करता कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीचं उद्घाटन अतिशय गाजावाजा करत करण्यात आलं। सदर विकास कामाचं उद्घाटन अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष मंदाकिनी सुधाकर भारसाकडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, गटनेता रामेश्वर चव्हाण, नगरसेवक उद्धवराव नळकंडे यासह आदी मान्यवर उपस्थित होते। मात्र ज्या प्रभागातील उद्घाटन आहे त्याच प्रभागातील नगरसेविका नेहाताई शिवाजी देशमुख यांना सदर उद्घाटन कार्यक्रमापासून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप आता नगरसेविका नेहाताई देशमुख यांनी केला। याआधी सुद्धा नगरपालिकेच्या विविध कार्यक्रमातून डावलण्यात येत असल्याचा आरोप करत महिला बालकल्याण समितीच्या सभापती इंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं पत्र व्हायरल झालं होतं। आता पुन्हा तीच परिस्थिती सत्ताधारी पक्षात दिसून येते। निवडणूक संपून 3 महिने होत नाही तर सत्ताधारी पक्षात विकास कामाच्या मुद्द्यावरून व नगरपालिकेतील होत असलेल्या कार्यक्रमात डावलण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षात मोठ्या घडामोडी घडतात। विशेष म्हणजे येत्या 15 दिवसात सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक मोठा भूकंप सुद्धा करणार असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली। त्यामुळे नगराध्यक्ष या नाराज झालेल्या नगरसेवकांची कशा प्रकारे आता समजूत घालणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, मला या संदर्भात कुठलीच कल्पना नाही आहे, कारण आज 3-3.5 महिने झाले मला निवडून यायला आणि ते जे काम आहे ते माझ्या आधी तिथे त्या प्रभागात जो नगरसेवक कार्यरत होता त्यांनी आणलेलं ते काम आहे आणि या कामासंदर्भात मला कुठलीच माहिती दिलेली नाही। नगराध्यक्ष नगरसेवक त्यांनी तुमच्याबरोबर नाही, नगराध्यक्षांनी सुद्धा मला बोलवलं नाही। तो कार्यक्रम ज्या दिवशी होता उद्घाटनाचा त्या दिवशी मला बोलवलं नाही, नगराध्यक्षांनी सुद्धा बोलवलं नाही, गटनेत्यांनी सुद्धा नाही आणि माझ्यासोबत आम्ही पूर्ण 1 महिना जवळपास सोबत होतो, माझे सहकारी नगरसेवक उद्धवराव नळकांडे आणि मी, पण त्यांनी सुद्धा मला कुठलीच कल्पना दिली नाही आणि एक फोन करून बोलवलं सुद्धा नाही तिथे कार्यक्रमाला। गटनेता सुद्धा तुमच्याच पक्षाचा आहे, नगराध्यक्ष तुमच्याच पार्टीचा आहे, मग का तुम्हाला डावलण्यात येते? याबद्दल मी फारसं काही बोलू शकत नाही, पण कधी कधी असं होते म्हणजे काही वैयक्तिक कारणांमुळे मला डावलण्यात येत आहे प्रत्येक कार्यक्रमापासून।